कालावधी जास्त वेळ घेणार नाही. आमच्या विद्यालयामध्ये गेल्या 5 वर्षापासून एक आदर्श परंपरा सुरू करण्यात आलेली. जवळजवळ आमच्या विद्यालयामध्ये 550 विद्यार्थी अध्यापनाचं काम करीत असतात आणि 5वी ते 10वी, 5वीचा एक वर्ग, 10वीचा एक वर्ग आणि 6 ते 9 2 तुकड्या. आणि हे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असताना या विद्यार्थ्यांच्या समोर काहीतरी आदर्श असला पाहिजे म्हणून संपूर्ण विद्यार्थिनींमधून एका आदर्श विद्यार्थ्याची किंवा विद्यार्थिनीची निवड केली जाते. आणि आमचे येथील शिक्षक, उपशिक्षक श्री शिवाजी कुमार सिंग पवार कथोरेकर यांनी आपल्या वडिलांच्या प्रित्यर्थ कैलासवासी कुमार सिंग धर्मा पवार यांच्या स्मरणार्थ हे बक्षीस त्यांनी आयोजित केलेले आणि सर्व शिक्षक शिक्षिका यांच्या माध्यमातून या 550 ते 600 मुलांमधून एका आदर्श विद्यार्थिनींची निवड केली जाते आणि त्या प्रित्यर्थ त्या विद्यार्थीला किंवा विद्यार्थिनीला एक सन्मानपत्र आणि 151 रुपये सरांनी वैयक्तिक देऊ केलेले. या वर्षीचा पुरस्कार ज्या विद्यार्थिनीला तुम्ही या ठिकाणी पाहत आहे, जी या संपूर्ण अँकर आहे या सांस्कृतिक कार्यक्रमाचं, की जिच्यामध्ये सर्व गुणसंपन्न आहे. एवढंच नव्हे तर 5वी पासून तर येतं 10वीला पर्यंत सुद्धा ती अतिशय पर्टिक्युलर आहे. फक्त या गुणामध्ये ते अशातला भाग नाही तर अभ्यासामध्ये सुद्धा ती प्रथम क्रमांक तिने जाऊ दिलेली नाही. अशी आमच्या विद्यालयाची विद्यार्थिनी इयत्ता 10वीची कुमारी वर्षा राणी राजेंद्र पाटील हिची आदर्श विद्यार्थिनी म्हणून या ठिकाणी या वर्षाला निवड केलेली आहे. आमचे स्थानिक संचालक श्री तात्यासाहेब सुरेश सोनवणे यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभहस्ते या विद्यार्थिनीला सन्मानपत्र आणि 151 रुपयाचं पारितोषिक द्यावं आणि त्या वर्षा राणीने ते स्वीकारावं. थोडं इकडे घ्या. आपल्या समोर सादर करतायत आमच्या विद्यालयातील विद्यार्थी. जय जय राम कृष्ण हरे, 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 जय राम कृष्ण हरे, जय 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 जय राम कृष्ण
आपल्या समोर आमच्या दहावीची विद्यार्थिनी इयत्ता 10वीची विद्यार्थिनी घेऊन येत आहेत तेरा ही जलवा. अजून फक्त 4 कार्यक्रम शिल्लक आहे. आपण आतापर्यंत जशी शांतता ठेवली आणि आमच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन दिलं तसंच प्रोत्साहन अजूनही मिळेल आणि शांततेची आपल्याकडून अपेक्षा आहे. माझं सायगाव से पीछे हट जाओ, अरे आता नहीं है मुझको के बातें से पीछे हट जाओ, यारो यही है वादा पे बातें पे अपने मिट जाओ, मेरे जीने का ढंग है, अरे मेरा अपना अपना मेरा ही जलवा, तुझे बतला दूं कि ये दुनिया कैसे झुकी है, अरे आजा तुझे बतला दूं कि ये दुनिया कैसे झुकी है, मेरी तरह हो जिगरा तो ये दुनिया मुझसे डरती है, आंधी तूफान जो मुझसे टकराए, अरे मेरे आगे कोई टिक न पाए, मेरा ही जलवा तात्यासाहेब कैलासवासी शिवाजी आनंद पाटील यांचे स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव आबासाहेब श्री संभाजी शिवाजीराव पाटील यांच्याकडून आमच्या या संपूर्ण कार्यक्रमाला 1001 रुपये दिलेत, म्हणून संभाजीरावांचं मी शाळेमार्फत मनपूर्वक शब्दसुमनांनी त्यांचं स्वागती करतो, अभिनंदनही करतो. आबा धन्यवाद आपल्या सहकार्याबद्दल. त्याच्यानंतर संगीता
भारत हमारा भारत प्यारा भारत प्यारा भारत भारत देश में गाँव कई में गाँव है एक अपने गाँव के लोग हैं लोगों के सीने में रहता है दिल हर दिल कहता है कहता है कहता है कहता है कहता है कहता है दिल कहता है गुणराम जी चला जाता है मेरा दिलों का आता है एक बार आगे चला जाता है आते हैं वो साथ जाते हैं वो साथ जाना भी है सबको क्यों आते हैं मुसाफिर मेरा दिलों का आता है एक बार आगे चला जाता है हंसले गाले ये दिन मिलेंगे कल थोड़ी खुशियाँ हैं थोड़े से ये पल हंसले गाले ये दिन मिलेंगे कल थोड़ी खुशियाँ हैं थोड़े से ये पल एक बार खुले गए जो ये हमारे लौट के न आएंगे तेरी बहार मेरा बहार मेरा बहार आता है एक बार आगे चला जाता है आती है बहार जाती है बहार जाना भी है उनको क्यों आती है बहार त्यांच्यामध्ये गुण ओळखण्याची क्षमता. या संपूर्ण कार्यक्रमासाठी माननीय धर्मराज खंडूकाळे यांनी 50 रुपये दिले. डॉक्टर हिरालाल शंकर महाजन यांनी 10 रुपये. म्हणूनच आदर्श विद्यार्थी या शाळेच्या माध्यमातून मिळालेली मोठी देणगी मुलांचा आदर्श गौरव करणारी शाळा. आदर्श गौरव सोहळा म्हणजे शाळा असं म्हणतायत सौभाग्यवती स्वाती उदय शिरोड
आणि यांनी या कार्यक्रमासाठी 51 रुपये दिलेत. मॅडम धन्यवाद. त्यानंतर आपल्या समोर आमच्या विद्यालयातील विद्यार्थी घेऊन येत आहेत. जोरदार टाळ्यांचा गजर. कुठे आहे थोडंसं हा असं.
हौसला नहीं होता, कलागुण नहीं होता, इस तरीके से तलाशो यारो. आपल्या समोर एक नाटक सादर होत आहे. इयत्ता 10वी विद्यार्थी सादर करतात स्वच्छता अभियान जे आपल्याकडे राबवलं जातं त्या अभियानावर आधारित एक नाटक. विद्यार्थी पाणी वाचले त्याच्यामुळे दाखवतो इथं प्रत्येकाच्या अंगी फिरलेले संभाजी पाटलांनी 1000 रुपये शाळेला मदत केली. त्याचा विनियोग योग्य कामासाठी होणार आहे. शाळेच्या वतीने त्यांचे आभार. बंदाले कट मारा चक्का या चक्का बरोबर से थांबा भाऊ थांबा मला पहिले पी लिहू द्या. अरे कोणी तर मॅडम होती दे उडे बा आधी चक्का आपल्याला इज्जत गई. अहो काय जाय तुले काबर भुकी राहिली तुला कटकरना पाहिजे मला आकडा लागणार नाही नाही तर मी काढलीच 100 ना ओपन एक पत्तीवरून मला आकडा उचकी का. अहो या आकड्याला पाहिजे आपल्याला इज्जत गई. आवाज आहे तरी काय मला तर समजू द्यायची का कुठं ना तिची भुकीच राहायची. अरे तो काही एक किस्सा आहे तुम्ही सांगितलं होतं. उकाव जे जाय ते लवकर सांग. अहो नाही मी सकाळी संडासला जाणार तू मग काय रे ते आपल्या गावाला तर राहण्या बाया माणसेच ना ना संडास डबा दे किती दाताड्या काढतस. मग पुढे काय रे आपण जसं काही तसं नाही खाली मान घाली मी जावा तरी बी जावं तर
मग तुला त्यांनी काही नाही सांग का? मी तिला सांग ऐकले भाऊ, मी शेवटला गल्ली मी ताई मला नांदी कोणी लागाल नाही. बर असंच आहे का? हा असंच आहे. मी तिला आधी पोलीस कडे धाडस दे. हॅलो साहेब, आमच्या गावात हागण कडीत मतारा घुशी गया हो. तो बी दारू पेल होता पण मी बी दारू पेल छे. पण आमच्या गावात दारू बंदी छे. अहो ठेवा ते डबलं त्यांना त्यालाच ना तरी पताला शे का मजाला काढलं नाही राहणार त्या. हो काल निवडून मत आली आगनकडी मग कोचायली तिला आणलेले मारला गया. डॉक्टर मी तिने 50,000 खर्च सांगा. आधी तुम्ही 10,000 संडास बांधली आणि त्याचे 5 महिना खाटणावर बी पडली आणि 50,000 बी तेव्हा होती. अहो थांब तू, मला पत्ती तर लागू दे. मी बांधीच टाकतो तुला संडास. अहो तुम्ही आकड्याला काय निभटणार? अहो मग मी काय करू? अहो आपल्या गावची पंचायत इतकी चांगली शे, तू संडास बांधायला अनुदान देस. त्या बिचाराचं सांगी गळा कोरडा पडगात पण शेवट तुम्ही तूच घरचे कुत्राणी शे फुट वाकडी शे. थांब मी आता जास पाचने बी सत्कारी येस आणि कत्रीकडे बी जास. आकडे काय येईल ते बी देख येस. मग तुझ्याकडे देखस दादा ग्रामपंचायत मधा सरपंच साहेब हे सांगस तुम्ही काही आम्ही काहीतरी मार्ग दाखवली द्या. सुनबाई ओ सुनबाई काय मला आव्हान कमरा कुठे शे? मला का माहिती? अहो तरी मी काही नाही पाडवलं कापूस आणि टोळे होते. पुन्हा तुम्ही बी डोकाले ताण द्यावाले किंवा तरीने दोन लावलेली थकी दू किंवा म्हातारी खाटलावर लागस ना तिने उठतायस ना बटतायस. रोज तिने खरं या टेकण्या पडतीस. बस गंगा आता तुला कळतू मी तांब्या भरली जासू. संध्याकाळी तुला गंगा मला पोरे पाच सांगशी मी. वा लिदा आता लावून केस करा तुला तुम्ही. अहो म्हणून चांगलं जर चांगलं राहणार पुन्हा तुला जडण नाही छपाला असतं मी. राम राम जिबू राम राम. चला आपल्या घरकडे. नंद्या बसा जिबू खाले बसा. ओ बबले बबले गणे जाऊ तू तगडी मग पाणी आण. बापू ओलात का तो रे? हो गुबळाची नको बोलू ना तुला देताले पाहुणं येले. हो गुबळ पाणी भरी सण पाहुण्यात पाणी दे. आहे का दिबू आम्ही बोर कालेज मागास ती 5वी पासून तर 10वी पर्यंत ती उतारा पुरी समितीने तिने पास करा. पण ती आता 11वीले जास पण ती 11वी 3 लाख नापास होलचे पटी का? मग पटीना ओ तुम्ही यंदा काही लगीन करा नाही शे. ठीक आहे मी सध्या सर माकालेले जास. हा तुम्ही पोरशी केली गेले मधून तर मी तुमच्याकडे बोलू. देख बापू काय? मला लग्न 18 वर्ष करा नाही. मी शाळेमध्ये जात बापू. आता सरकारने नाही का पहिले तर 12वीला फुकट शिक्षण करेल शे. तू काय शाळे बटणी मी शाळेमध्ये गच्ची हुशार शे. मला उपटी ABCD आहे उपटी बेना पाड आहे तर आणि शाळेमध्ये 1 नंबरच खाल्लंय. आणि पण अक्षर दिकीसन मास्टरले चष्मा लागेल का बघता मला नाव काढतोस तुम्ही म्हणता शाळेत शिकू नको. अहो गुबर मदर बेंडे नको तू. तुला आप्पा मला एक शब्द ऐकत नाही. तुला आप्पा मला पुढे कधी जात नाही. तू तुला आप्पा ऐकी नाही मी. हा भाऊ तुला ठीक शे यंदा तिने UP शे असं आमच्या बामणी सांगितलं. पण भाऊ आम्ही काढशे तुला घर मसांडा शे का? अहो बाई मी मागल्या साले 7.5 लाख रुपयाला घर बांधला. अरे भाऊ मी तुला घर नाही विचार तुला घर मसांडा शे का? अहो बाई आपला छोकऱ्या ना 50 चक्कर मालक आहे आणि तू काय संडा तरी बस न्याडे. अरे भाऊ तू काय म्हणे 50 चक्कर मागा लागशी.
आणि ते ठरवायला यायचे बरे कोणाकडे साले का होय ना पण त्याला घरमा संडास पाहिजे पहिले तू तुला 7.5 लाख ना डपडा म्हणा एक पासाड आणि मग मनाकडे ये सोयर पण करायला का तुम्ही पहिले बोलू ताडे तिला समोर तुम्हाला काहीच करत नाही म्हणजे अहो जीव तसंच येते आते काय करतस आते मी काय सांगस मला तिने फारगती देवांचे आते मी काय सांगस ते म्हणा बाप ते ऐकतच नाही आते मी देखस आते कास आणि पासनी ओढी येस मग हिनाकडे देखसू पोऱ्या आणि काय चालू शे काय नाही बाप्पा आपली बबली नेले झाले पाहून आहे नवदेव का कसे पाहते का ना अहो नवदेव शे येडे तर म्हणे बबली खांबावर पुरा टॅन होईन फिरायला तेच नाही का संडास शे का विचारी ना बाप्पा आपण त्या नाही सांगतस संडास होई तर देते पोरगी देवानी नाही तर देवानी बर का हा पहिले तुम्ही घरमा संडास बांधा मग आमच्याकडे सोय पण करावी देता भाऊ मना दवाना बटा काय होईग्या कोणीच नाही काही संडास बांधली नाही तसं तुम्ही काही करू नका आपल्या मायबापासाठी संडास बांधा HIV स्वाईन फ्लू यासारख्या रोगाचे आमंत्रण काही ठेवू नका मंडळी सोन आज दिवसेंदिवस पोरीची संख्या कमी राहिली जडे गर्भपात वाढी राहणार यासारखे तुम्ही बळी पडू नका आणि याच्या जडे आज पोर देखाल येतस कधी ती पोरना बळी सारखा सौदावस असं विचारतस बाई तुला चुराले पाहिजे का तुला पायले चुरा शेका तुला पायना पोटे पुढे शेत का तुम्ही जर कधी हाई करापेक्षा त्याचं रक्तगट तपास तर त्याच्यासाठी उत्तम होईल आणि आपलं गाव आगंदरी मुक्त होईल Thank you.